नमस्ते, फौजी वाईब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे चिकन फ्राय. चिकन फ्राय बनवण्यासाठी इथं 400 ग्रॅम हे चिकन घेतलं आहे. 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. यासाठी 1.5 चम्मच हे लाल तिखट घेतलं आहे, 1 चम्मच हळद घेतली आहे, 1 चम्मच मीठ घेतलं आहे, 1 चम्मच हा चिकन मसाला घेतला आहे, अर्धा निंबू घेतला आहे, 1 चम्मच धनी पावडर घेतली आहे, अद्रक लसणची पेस्ट घेतली आणि 1 चम्मच दही घेतलेला आहे. त्यासोबतच 1 चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 1 चम्मच हा रवा घेतला आहे. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदाही घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता पीठ. चिकनमध्ये हे टाकून घ्यायचं. सर्वात पहिले दही टाकून घ्यायचं. निंबू टाकून घ्यायचं. सर्वच मसाले टाकून घ्यायचे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. चिकन वगैरे मी धुत नाही आणि मिक्स पण करत नाही. आमच्या साहेबांनीच मिक्स करून दिले मला. सुरुवातीला तर मी 22 ते 20 वर्षापर्यंत मी चिकन खाल्लेलंच नाही. चिकन, मटन, अंडे वगैरे काहीच. पण आता सुरू केलेलं आहे. आता खाते थोड्याफार प्रमाणात. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून हे अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. कढई ठेवली आहे तापायला. कढई गरम झाली की नाही ते बघण्यासाठी थोडासा तुकडा टाकून बघायचा चिकनचा. कढई गरम झाली आहे. तेल चांगलं गरम झालंय. चिकनचे पीस टाकून द्यायचे. मी हे छोटीच कढई घेतलेली आहे कारण आपलं तेल पण वेस्टेज जातं आणि हे तेल आपण कशाला वापरू शकत नाही. फक्त चिकन करणं असेल किंवा अंडे करणं असेल 1-2 दिवसात तरच वापरू शकतो. नाहीतर हे तेल फेकून द्यावं लागतं. त्यासाठी शक्यतोवर छोट्याच भांड्याचा उपयोग करायचा. मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे. जास्त फुल गॅस करायचा नाही कारण जास्त फुल गॅस केला तर वरतून हे जळतं आणि आतमध्ये कच्चंच राहतं. चिकन फ्राय होण्यासाठी थोडा जास्तच वेळ लागतो. तुम्ही पण अशाच पद्धतीने चिकन फ्राय करतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. करत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा.
चिकन फ्राय करताना पूर्ण एका याच्यावरतीच नाही होऊ द्यायचं, त्याला थोडंसं अधूनमधून हे करत राहायचं. चिकन फ्राय झालंय, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने सर्व चिकन फ्राय करून घ्यायचं. सर्व चिकन फ्राय झालंय. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.